नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 9 जून 2026. आजपासून पुढील संपूर्ण जून महिन्याचा अंदाज एक थोडक्यामध्ये अंदाज घेणार आहोत. एकंदरच पाऊस सुद्धा रेंगाळणार, पावसात खंड पडणार अशा सुद्धा बातम्या आहेत. आणि समुद्रामध्ये इथे चक्रीवादळ म्हणजेच इथे एक चक्रीवादळ निर्माण होऊन ते गुजरातकडे जाणार अशा सुद्धा बातम्याला वेग आलेला आहे. या संदर्भामध्ये शेतकरी सुद्धा भयभीत झालेले आहेत की पुढे भविष्यामध्ये खंड जर पडला आणि आपण सरकी जर लावा किंवा पेरणी जर करावी तर खंड जर पडला तर काय होईल, अशा सुद्धा शेतकऱ्यांना भयभीत होणाऱ्या सुद्धा थोड्याशा बातम्या आहेत. आणि त्या बातम्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि अचूक अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला दोन्हीचा संयम साधायचा आहे. काय आहे स्थिती हे सुद्धा बघायचं शेतकरी बंधूंनो. तर एकंदरच राज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे शहरापर्यंत मान्सून आलेला आहे. आता मान्सूनची पुढची वाटचालीसाठी वातावरण पोषक आहे. मराठवाड्याकरता येण्यासाठी मराठवाड्यामध्ये तो आज उद्यात मराठवाड्यामध्ये मान्सूनचा प्रवेश होईलच आणि संपूर्ण मराठवाडा हा 12 तारखेपर्यंत व्यापण्याची शक्यता आहे. थोडासा मराठवाड्याचा जो छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री, सिल्लोड, सायगाव हा जो भाग आहे तो राहू शकतो, कारण तो जास्त उत्तरेकडचा भाग आहे, त्यामुळे थोडासा राहू शकतो. 13 तारीखही त्याला लागेल व्यापण्यासाठी एक कदाचित. पण नाशिक ह्या भागामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. नाशिक ह्या भागामध्ये सुद्धा 13 तारखेपर्यंत मान्सून जाण्याची शक्यता आहे या भागामध्ये. आणि एकंदरच 17-18 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. तर आता प्रश्न आहे की मान्सून विलंबाने आणि खंड पडणार आहे का? तर शेतकरी बंधूंनो, खंड पडणार नाहीये. जूनमध्ये खंड पडण्याची शक्यता नाहीये मान्सूनमध्ये. एकंदरच खंड म्हणजे मान्सून उघडीप का आपण म्हणतो की उघडीप पडणार आहे का? तर उघडीप ही 8 दिवसाची उघडीप पडत असते, पण 8 दिवसाची उघडीप ही कधी पडणार आहे पडण्याची शक्यता 8 दिवसाची उघडीप. पण ही 8 दिवसाची उघडीप ही 24 तारखेच्या नंतरच काही सांगता येत नाहीये. पण 24 तारखेपर्यंत 24 जूनपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस हा सुरूच राहणार आहे. मग तुम्हाला वाटेल की प्रश्न की आम्हाला पाऊस पडला नाही, खंड नाही. तुम्हाला एखाद्या वेळेस कदाचित काही भागामध्ये 1, 2, 3 दिवस सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता कमी राहील. पण एकंदरच संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा ठीक भाग बदलत सुरूच राहणार आहे. त्यामुळे तो खंड हा मांडला जात नाहीये, खंड नाही. मात्र 24 तारखेच्या नंतर काही अपवाद वगळता काही सांगता येऊ शकत नाही. मात्र 22, 23, 24 तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मान्सूनचा पाऊस हा 16 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये 16-17 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये येणार आहे. पण त्याच्यानंतरही मान्सूनचा पाऊस हा 7-8 दिवस पडण्याची शक्यता आहे. मग मान्सूनची प्रगती थोडीशी कमजोर जरी असली, मान्सूनचा पाऊस हा कमजोर जरी असला म्हणजे सरासरीतला जरी पाऊस पडत असला तरी तो पाऊस हा पिकास समाधानकारक आपण म्हणू शकतो. कारण लय मोठ्या स्वरूपामध्ये पाऊसही पडणं खूप पिकाला नुकसानकारक ठरू शकतो. पण एकंदरच आता पुढील 2 दिवसामध्ये राज्यामध्ये कशा प्रकारे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये या पुढील 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. तर थोडासा हलक्या म्हणजे कमी वादळा स्वरूपामध्ये पाऊस आहे. लातूर, धाराशिव या भागामध्ये मात्र वादळी स्वरूपामध्ये पाऊस नसणार आहे. मग इकडच्या ह्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली ह्या भागामध्ये मात्र 2 दिवसामध्ये ही वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील विजेच्या कडकडासह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता अहिल्यानगर, नाशिक या भागामध्ये. तर इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये 2 दिवसामध्ये वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्वदूर नाही. जिथे वादळी स्वरूपामध्ये आणि विजेच्या कडकडासह पाऊस म्हणतो तिथे सर्वदूर मोठ्या व्यापकतेने पाऊस पडण्याची शक्यता नाहीये. जसं की एक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाऊस पडत एका दिवशी हा संपूर्ण पुणे विभागासह किंवा मराठवाडा हा एका दिवसामध्ये संपूर्ण पाऊस घेत होता कधी आपण पाहिलेलं. पण तसा सध्या तरी हा जो खाल्ली ह्या 2 दिवसामध्ये तशी कंडिशन नाही. तर इकडे अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी या 2 दिवसामध्ये वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर अजून पाऊस तिथे सुद्धा नाहीये. तर इकडे नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. मित्रांनो, जामणी ह्या भागामध्ये, वणी, धारवा ह्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडलेला आहे. पण इथे अजून 2 दिवसामध्ये अजून तिथे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा झाला आपला अंदाज. आणि आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.